सांगोला नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर गवळे आणि त्यांचे शाखा अभियंता अभिराज डिंगणे यांनी संगनमत करून नगरपालिका हद्दीतील कामांच्या ज्या निविदा आहेत त्या ठेकेदाराच्या ह्या निविदा ह्या मॅनेज पद्धतीनं करून ज्या बिलो अशा लोकांनी ज्याने मागितलं जातं बिलोवाल्याला दिलं जात नाही, तो एस्टिमेटवाल्याला रेटला दिलं जातं. काही कारणास्तव ते निविदा तशाच थांबवून ठेवल्या जातात 6-6 महिने 8-8 महिने आणि त्याच्यानंतर काही ठेकेदाराची जबरदस्तीनं पत्र घेतली जातात की तुला पुन्हा इथं काम करायचं नसेल तर मला पत्र दे, नाही तर पत्र द्या नाही. मग अशा पद्धतीचं ठेकेदारावर प्रेशर टाकून हा मुख्य अधिकारी सुधीर गवळे अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून सदर्व त्याचं प्रमोशन झालं होतं, असं त्याची नागपूरकडे बदलीसुद्धा झाली होती. तरी तो तिकडं रद्द करून पुनश्च तिथं झालेला आहे आणि भ्रष्टाचाराचं अतिशय मोठं पुराण सांगोला नगरपालिकेमध्ये आहे. ह्याच्या भावनेतून तो बदली होऊन सुद्धा जात नाही आणि सांगोला शहरातील गट नंबर 3 मध्ये सूर्योदय माल हा बेकायदेशीर नगरपालिकेच्या कुठल्याही परवानग्या नसताना संबंधित ते नगरपालिकेचं आरक्षण असलेल्या जागेवर हा बेकायदेशीर मॉल उभा केलेला आहे. या मॉल संदर्भात आम्ही तक्रारी केल्या असता तक्रारीवरून कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही. म्हणून आम्ही संबंधित त्यांचे वरिष्ठ जिल्हाधिकारी कार्यालयातील सहनगर आयुक्त मीना पवार मॅडम म्हणून त्यांना आम्ही भेटलो केलं असता त्यांनी आम्हाला या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचे वागणूक दिले आणि उद्धटपणाची भाषा वापरली की तुम्हाला हे उद्योगधंदे करायची काय गरज आहे, आम्ही अधिकारी आहोत, आम्ही काही करू, अशा पद्धतीचं आम्हाला त्याने हे वेडेवाकडं बोलून आम्हाला तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही या ठिकाणी असू बसतो, पण कुठल्याही नगरपालिकेच्या सहआयुक्तांकडून आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं लेखी पत्रव्यवहार झालेला नाही. तसेच सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील शिवाजी प्रशाला या शाळेमध्ये 5वी 6वी 7वी हे वर्ग नसताना बोगस वर्ग दाखवून 2009 सालापासून त्या विद्यार्थ्याची संख्या दाखवली जातात, शाळा भरवली जाते असं बोगस दाखवलं जातं. अस्तित्वात ही शाळा नव्हती तिथं, पण ते 5वी 6वी 7वी हे बोगस वर्ग दाखवून त्याची संच मान्यता घेऊन त्या संबंधित शिक्षकाचे पगार काढण्याच्या उद्देशानं त्यांची शाळाचा तो बोगस वर्ग दाखवलेला आहे. याच्या संदर्भात आम्ही गेल्या वर्षी 2024ला एक अर्ज दिला, 23-24मध्ये अर्ज दिला. तर त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेबांनी स्वाती हविले या उपशिक्षणाधिकारी मॅडम आहेत त्यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचा अहवाल मागितला होता. सदर्व त्यांनी ऑगस्ट 2024 साली पत्र दिलं असून आज तागायत यांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. उलट त्या शिक्षक संस्थेला त्या मुख्याध्यापकाला अशा पद्धतीने यांचं संरक्षण कवच दिलं जातं या आणि त्या मुख्याध्यापकानं त्याचा जो BEd केलेला आहे तो BEd हे बंद पडलेल्या शाळेतून BEd केलेला आहे. याचे अशा पद्धतीचे अनेक तक्रारी संबंधात आहेत. पण यात शिक्षण अधिकाऱ्यांनी पुन्हा आम्ही असं एवढं दिवस उपोषणाला बसून सुद्धा आम्हाला मागच्या आठवड्यात बोलवलं की तुमच्या अहवालावर आम्ही कारवाई करणार आहे आणि तुम्ही आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीचं आम्हाला बोलवलं. शनिवारपर्यंत तुमच्यावर कारवाई करतो. आज गुरुवार आला तर ते आमचा फोन बी घेत नाही तर ते या विषयावर कुठल्याही चर्चा करत नाही. तिसरा विषय सांगोला तालुक्यातील चिकमोहदिया गावचा. त्या गावामध्ये हनुमान मंदिरच्या समोर सुशोभीकरणाचं काम हे लोकवर्गणीतून केलं असताना त्याच्यावर अधीक्षक अभियंता सोलापूरचे बांधकाम विभागाचे संजय माळी साहेब यांनी व्हिजिट न करता त्यांना जे अधिकार आहेत 1.5 कोटीच्या पुढचे जे टेंडर करायचं आहे त्यांनी कुठलेही स्थळ प्राणी न करता 1,55,00,000 टेंडर काढून त्याच्यावर आणखी 16 लाखाचं दुसरं अजून कमी पडतंय म्हणून दुसरं निविदा अजून काढलेले आहे. असं जवळजवळ 2 कोटीच्या रुपयाच्या आसपास हे काम केलेलं आहे. तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चुकीच्या पद्धतीचा पत्रव्यवहार करून आम्हाला उलट तुम्ही तुमचे आंदोलन रद्द करावं, तुमचे अर्ज आम्ही निकाली काढलेले आहेत अशा पद्धतीचे केले जात आहेत. त्याचे कार्यकारी अभियंता साहेब किंवा सांगोल्याचे डेप्युटी इंजिनियर मुलगीर साहेब हे कुठल्याही प्रकारचे या विषयावर लक्ष देत नाहीत. म्हणून आम्ही आज जवळजवळ 24 दिवस झालं 24 मार्चपासून या ठिकाणी आंदोलन करत आहे.